मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित असा विस्तार अखेर 1 तासावर येऊन ठेपलेला आहे। गेल्या 40 दिवसांपासून ज्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला लवकरच असं मिळत होतं त्या लवकर आता तासाभरावर येऊन ठेपलेला आहे आणि रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळालेला आहे। राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार सकाळी 11 वाजता राजभवनावर होणार आहे। पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात 18 मंत्र्यांचा समावेश होणार आहे। त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्यांना संधी देत समतोल साधण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे। तर तिकडे शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात आज एकूण 18 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। यामधील सर्व विद्यमान मंत्र्यांची यादी संभावित मंत्र्यांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहे। शिंदे गटाकडून 9 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। यात माजी कृषी मंत्री दादा भुसे, माजी रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, माजी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री माजी उदय सामंत, माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या सगळ्यांना संधी मिळालेली आणि फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांना संधी मिळणार असं कळतंय। अब्दुल सत्तार जे मागच्या मंत्रिमंडळात सुद्धा होते, त्यांना ग्रामविकास राज्यमंत्री होते, त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे। दीपक केसरकर यांचं कमबॅक झालेलं आहे, कारण ते ठाकरे सरकारमध्ये नव्हते, फडणवीस सरकारमध्ये होते, या सरकारमध्ये ते दिसतील। संजय राठोड यांची सुद्धा कमबॅक मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे। वनमंत्री होते ते, एका प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला, संजय राठोडांचं मंत्रिपद गेलं, पण आता त्यांना संधी मिळणार असल्याचं कळतंय। ही थेट दृश्य आहेत राजभवनावरची, जिथं भाजपचे नेते पोहोचलेले आहेत। किरीट सोमय्या तिथे पोहोचलेले आहेत, अधिकाऱ्यांशी संवाद साधतायत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुद्धा पोहोचले आहेत। चंद्रकांत दादांना आज मंत्रिपदाची शपथ घेताना आपण पाहू शकतो। भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी गेल्या काही दिवसात काम केलं। त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची टर्म आता संपती आहे, पण त्याआधी त्यांना मंत्रिपदाची ही लॉटरी लागणार आहे। याआधी सुद्धा महसूल मंत्री पद त्यांनी भूषवलेलं होतं। राज्यातलं एक मोठं पद मानलं जातं, मंत्रिपद मानलं जातं। तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे। तुषार, धाकधूक गेली 40 दिवस होती, प्रश्न होता कधी होणार, त्याचं उत्तर होतं लवकर होणार, काही मिनिटात होणार, आता ते उत्तर असेल कदाचित, पण काय होणार, कुणाला काय मिळणार, किती जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार? विलास, आपण जर पाहिलं असेल तर गेल्या 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आता पुढच्या 60 मिनिटात आपल्याला सुरू होताना पाहायला मिळणार आहे। दरबार हॉलमध्ये आपण जर पाहिलं असेल तर पहिल्या रांगेमध्ये मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि राज्यपाल महोदय यांच्या 3 खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत। तर त्या खुर्च्यांच्या मागे संभाव्य मंत्री जे असतील त्यांच्या खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत। यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर जवळपास 18 खुर्च्यांचा समावेश आहे। याचा अर्थ शिंदे फडणवीस सरकारचा जो पहिला विस्तार होणार आहे, या पहिल्या विस्तारामध्ये 18 जण आपल्याला शपथ घेताना पाहू शकतात। शेवटची 60 जरी मिनिटं उरलेली असली तरी शेवटच्या क्षणी एखादी खुर्ची ही वाढू देखील शकते, कारण याच दरबार हॉलचा इतिहास आहे। बरोबर 40 दिवसापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती, तेव्हा अचानकपणे एक खुर्ची वाढवण्यात आली आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली। तुषार, मग तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का आणखीन एक उपमुख्यमंत्री असतील, एक खुर्ची जर वाढणार असेल तर? ठिकाणी प्रेक्षकांनी ही गोष्ट सांगायला हवी की आता पुरता तरी 18 खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत। याचा अर्थ 18 जण शपथ घेणार आहेत। जर एखादी खुर्ची वाढवली तर एखादा मंत्रिपद वाढवू शकतं, मात्र तुर्तास तरी कोणताही बदल होताना पाहायला मिळत नाही। राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव आणि भाजपामधून जी पहिली शपथ घेतील चंद्रकांत पाटील, हे दोघेही आता आपल्याला संवाद साधताना दरबार हॉलमध्ये पाहायला मिळतात। दरबार हॉलमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व महत्वपूर्ण पोलीस अधिकारी आपल्याला एकमेकांशी संवाद साधताना पाहायला मिळतात आणि थोड्याच वेळामध्ये संभाव्य मंत्री
आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतील. ज्यांचा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये समावेश नाहीये अशी आपण जर प्रामुख्याने नावं पाहिली असतील त्यामध्ये जयकुमार रावल असतील, राम शिंदे असतील, संभाजी पाटील निलंगेकर असतील, ते तिघेही एकत्र बसून आपला हितकूच करताना पाहायला मिळतात. प्रामुख्याने जे युतीचं सरकार होतं त्या युती सरकारमध्ये राम शिंदे, संभाजी पाटील निलंगेकर, जयकुमार रावल हे तिघही जणांचा समावेश होता. तुषार, काही सरप्राईज एलिमेंट असेल का आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये? कारण आतापर्यंत भाजपच्या सगळ्या मंत्रिमंडळात केंद्रात वगैरे त्यांनी केले, त्याच्यात ते सरप्राईज एलिमेंट निश्चितपणे असतो, एक धक्कातंत्र असतं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दलचा निर्णय सुद्धा महाराष्ट्रासाठी धक्कादायक होता. आज तसं काही सरप्राईज एलिमेंट असू शकेल का? विलास, आपण जर पाहिलं तर पासून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, हे पहिलेच सरप्राईज, हा पहिला भाजपाचा धक्का संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. आणि त्यानंतर वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना संबोधित करत असताना वारंवार सांगितलं की तुम्हाला अनेक धक्के बसू शकतात. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये देखील अनपेक्षितपणे काही नावं समोर येऊ शकतात. जी या नावांची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती ती नावं या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वगळली गेलेली आहेत. त्यामुळे ज्या माध्यमांमध्ये ज्या नावांची चर्चा सुरू होती त्यांना मंत्रिपद या ठिकाणी देण्यात येत आहे का, किंवा काही अनपेक्षित चेहरे समोर येतात हे पाहणं ते देखील महत्वाचं ठरणार आहे. कारण की भाजपाने प्रत्येक राज्यामध्ये धक्का तंत्राचा वापर करत अनेक नव्या कोऱ्या पाट्यांना, नव्या चेहऱ्यांना संधी दिली. मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये असं आपल्याला पाहायला मिळणार आहे का, हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. प्रामुख्याने युती सरकारच्या काळामध्ये जे प्रमुख 3 मंत्री होते, संभाजी पाटील निलंगेकर, जयकुमार रावल, राम शिंदे, त्यांना मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डावलण्यात आलेलं आहे. त्यांना या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान नाहीये. त्या तिघांशी आता आपल्याला किरीट सोमय्या संवाद साधताना पाहायला मिळतात. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नेमकं कोणत्या नव्या चेहऱ्याला संधी मिळेल, कोणते नेमके सरप्राईज चेहरे असतील, हे काही वेळात शेवटच्या भाजपबद्दल बोललो आपण, पण शिंदे गटाचं काय? कारण शिंदे गटात नेमकं काय घडतंय? कारण बैठक त्यांची झालेली आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. उदय, सोपं नाहीये. 40 आमदारांचा गट तुमच्या सोबत आला, पण त्या सगळ्यांच्या आशा, आकांक्षा, स्वप्न, इच्छा सगळं पूर्ण करणं हे शक्य नाहीये, मर्यादा आहे. पण ही तारेवरची कसरत एकनाथ शिंदेंना करावी लागणार आहे. कशी सुरू आहे ही तारेवरची कसरत? उदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे माझा आवाज उदयपर्यंत पोहोचत नाहीये, पण ही काही वेळापूर्वीची दृश्य आहे जेव्हा आमदारांच्या सोबत बैठक करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे निघाले पुढे. पण त्यांनी विश्वास दिला की मी सविस्तरपणे या सगळ्याबद्दल बोलेन. पण आज राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित असा हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. शिंदे फडणवीस सरकारचे चेहरे नेमके कोण असतील, कुणाला किती प्रतिनिधित्व मिळणार आहे? कारण महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे विभाग आहेत, वेगवेगळे प्रांत आहेत, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश, या सगळ्याला प्रतिनिधित्व देणं, समतोल साधणं हे सुद्धा शिंदे फडणवीस यांच्या समोरचं मोठं आव्हान असणार आहे. त्याचबरोबर सामाजिक जो समतोल आहे तो सुद्धा साधण्याचा प्रयत्न या दोघांकडून केला जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर केवळ भौगोलिक आणि सामाजिक समतोल नाही, तर पक्षांतर्गत सुद्धा तो समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाईल. जसा की ज्येष्ठ आणि तरुण असा यांच्यामध्ये सुद्धा तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत. उदय, 40 आमदारांचा गट एकनाथ शिंदेंच्या सोबत आला, पण या 40 जणांच्या आशा, अपेक्षा, इच्छा ह्या सगळ्या साधणं किंवा त्या पूर्ण करणं शक्य नाहीये. सगळ्यांच्याच तारेवरची कसरत असणार आहे एकनाथ शिंदेंच्यासाठी, सगळ्यांना सहमत करणं.
अगदी बरोबर आहे. तारेवरची कसरत आहे आणि त्याचबरोबर एक काटेरी मुकुट सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावरती असल्याचं पाहायला मिळतं. मुख्यमंत्री पदाची मोठी जबाबदारी तर आहेतच, त्याचबरोबर त्यांना समर्थन देणारे जे आमदार आहेत त्यातही अपक्ष आमदार जे आहेत त्यांचा देखील एक पूर्णपणे विश्वास त्यांच्यावरती, त्यामुळे सर्वांचं समाधान करणं हे खूप मोठं शिवधनुष्य जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर आहे. ते आता ते कसे पेलतात हे पाहावं लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी नावं समोर आलेली आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं 9 जणांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे आणि हे 9 जणांची नावं जी आहेत न्यूज 18 लोकमध्ये सर्वात प्रथम जाहीर केलेले आहेत आणि सर्वच्या सर्व 9 आमदार जे आहेत शिवसेनेतले आहेत. अपक्ष आमदारांचं एकाचंही नाव नाही आहे, त्यामुळे अपक्ष आमदारांची समजूत जी आहे ती कशी काढली जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अपक्ष आमदारांमध्ये 2 आमदार जे आहेत ते माजी मंत्री होते, एकतर बच्चू कडू होते, त्याचबरोबर यड्रावकर जे आहेत राजेंद्र यड्रावकर ते देखील माजी मंत्री होते, त्यांचं नाव नाही आहे. त्यामुळे त्यांची समजूत जी आहे ती कशी काढणार, पुढच्या वेळेला जो शपथविधी होणार त्यामध्ये त्यांची नावं असणार का, याबद्दल अनेक प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत. आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना जी शपथ घेणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं कोण कोण शपथ घेणार आहे त्यांची नावं पुन्हा एकदा दाखवूया. हे शपथविधी घेणारे सर्व मंत्री आहेत ते सर्वच्या सर्व कॅबिनेट मंत्री असणार, एकही राज्यमंत्री नसणार. कॅबिनेट मंत्री म्हणून जे आहेत नावं गुलाबराव पाटील आहेत नावं, उदय सामंत नावं आहेत, दादा भुसे यांचं नाव आहे, संदीपान भुमरे यांचं नाव आहे, संजय राठोड यांचं नाव आहे, अब्दुल सत्तार यांचं नाव आहे, तानाजी सावंत यांचं नाव आहे, दीपक केसरकर यांचं नाव आहे, त्याचबरोबर शंभूराजे देसाई यांचं नाव आहे आणि हे सर्वजण कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळामध्ये राजभवन येथे हे सर्व आमदार निघणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत साधारणतः 11 सव्वा 11 वाजता हा राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा जो आहे तो राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडणार. ते सर्व मंत्र्यांना शपथ देतील. मात्र या शपथविधी सोहळ्यानंतर जो पोर्टफोलिओ जाहीर होणार आहे, कोणत्या आमदारांना कुठलं खातं दिलं जाणार आहे याची देखील मोठी उत्सुकता आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला यांच्या गटाला कुठली खाती जी आहे ती दिली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 106 आमदार आहेत, त्याचबरोबर काही अपक्ष आमदारांचा देखील त्यांना पाठिंबा, काही लहान पक्षांचा देखील पाठिंबा आहे, त्यांना तिकडे काय खाती मिळतात हे देखील पाहावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर जे नाराज आमदार आहेत ज्यांना मंत्री पदाची शपथ दिली जाणार नाही, जे मंत्री बनणार नाही त्यांचं समाधान कसं केलं जाणार आहे. काहींना महामंडळाचं अध्यक्षपद दिलं जाणार आहे किंवा काहींना काही इतर जी संविधानिक मोठी पदं आहेत जी कॅबिनेट दर्जाची आहेत किंवा काही राज्यमंत्री पदाची दर्जाची देखील आहे, तिथे त्यांचं समाधान जे आहे ते केलं जाणार का हे पाहावं लागणार आहे. मात्र सध्या जी आहे राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आहे आणि या विस्तारामध्ये कोणाकोणाचं नाव लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहेच. धाकधूक सुद्धा त्यांच्यामध्ये असेल ज्यांची नावं अजून आली नाहीत किंवा त्यांचा फोन अजून सुद्धा त्यांनी हातातून खाली ठेवला नसेल की आता तरी फोन येईल शेवटच्या क्षणापर्यंत, अशा माणसाची जिवंत असते अशा वेळी विशेषतः. पण या सगळ्यामध्ये फॉर्म्युला काय ठरलाय भाजप आणि शिंदे गटामध्ये